नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा मस्त फ्रेश अशा डायरेक्ट शेतातून तोडलेल्या कैऱ्या आणलेल्या आहेत आणि त्यापासून आपण एक छान मस्त रेसिपी बनवणार आहोत. चला आपण ह्या कैऱ्या तोडून घेऊयात आणि मस्तपैकी धुवून घेऊयात. म्हणजे धुवायची तर काही याला गरज नाहीये, कारण हे आत्ताच शेतातूनच डायरेक्ट तोडून आणल्यात. पण तरीही त्याला चीक वगैरे असतो ना, तर तो उठतो काही जणांना नाही का, गरम असतो. त्याच्यामुळे आपण छान धुवून ह्याला पुसून घ्यायचं, कोरडं करायचं. म्हणजे जेणेकरून आपण जो गूळ आंबा करणार आहोत ना, तर तो खराब होणार नाही. पाण्याचा एक शीतही म्हणजे थेंबही येऊन द्यायचा नाही. तर हे छान धुवून घेतले. तर मी आता याला वरचं जे देठ असतं ते थोडंसं काढायचं आणि छान असं छलून घ्यायचं. म्हणजे जे वरचं साल आहे ना ते काढून घ्यायचं. नाहीतर ते साल सहित तुम्ही करू शकता, पण थोडंसं ना कडवटपणा येतो त्याने. त्याच्यामुळे पूर्ण मी साल काढून घेते. तुम्ही जर हे बटाटा आपलं असतं ना छिलायचं त्यानी करू शकता किंवा चाकूनी केलं तरी चालेल. काहीच हरकत नाही माहिती आहे का. जे आपल्याकडे आहे ना अवेलेबल त्याने करायचं आणि असं छान बारक्या खिसणीनी खिसून घ्यायचा. पूर्ण जे कैऱ्या आहेत आपल्या चारही कैऱ्या आपण अशा प्रकारे छान खिसून घेऊयात. चला मी चारही कैऱ्या छान आता बारीक खिसून घेते. हे बघा मस्त मी कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत चारही पण. आता हे आपण बघूयात किती झालंय ते. वाटीनी मोजून बघूयात. एखादी वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून बघायचं हे कितकं आहे. म्हणजे त्यात आपल्याला गूळ मिसळायचा आहे ना, तर त्याचा एक अंदाज येऊन जाईल. तर हे आता साधारण 1 वाटी झालेलं आहे आणि ही दुसरी वाटी आपण छान भरून घेऊयात. हे मोजण्याचं एकच कारण आहे, की आपल्याला गूळ किती घ्यायचा आहे आणि किती नाही हे समजून जातं. म्हणूनच आपण हे मोजून घ्यायचंय. बाकी तुम्ही अंदाजे घेतलं तरी चालेल. म्हणजे जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी जर मेजरमेंट जर परफेक्ट असेल तर कृती छान होते ना. तर मी इथे 2 वाट्या कैरीचा कीस घेतला होता. तर त्याच वाटीने मोजून मी 2 वाट्या गूळ घेत आहे. बरोबर प्रमाण घ्यायचं. तुमची कैरी जर आंबट असेल तर तुम्ही जास्त म्हणजे 2 वाटी जर कीस असेल तर 3 वाटे गूळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता. गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता, पण साखरेपेक्षा गूळ जरा हेल्दीच असतो नाही का. त्याच्यामुळे हे घेतलंय. आता मी हे गॅसवर ठेवून घेते. मंद आचेवर हे आपण शिजवायला ठेवायचंय. हे बघा गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा. मोठी फ्लेम अजिबात करायची नाही. हे आपण छान हलवून घ्यायचे. परतवून घेऊया हे चांगलं एक 5 मिनिटं छान परतवून घ्यायचं. म्हणजे जो आपला गूळ टाकलाय ना तो वितळून छान ते शिजून जाईल. कैरी छान आपली याच्यामध्ये शिजू द्यायची. एक लक्षात ठेवायचं, की ह्याच्यामध्ये पाण्याचा हात किंवा पाणी नाही पडून द्यायचं, नाहीतर हे टिकणार नाही. हे जर तुम्ही ठेवलं ना, तर अंदाजे 1 वर्ष आरामात राहतं माहिती आहे का? पण एवढं छान होतं ना, की तुम्ही 1 महिना सुद्धा हे ठेवणार नाही. एवढं छान चविष्ट होतं. एखाद दुसरी जर भाजी नाही केली ना, तरी हे भाजीसोबत तोंडी लावायला किंवा चपातीसोबत किंवा जामवर सुद्धा जाम बनवून तुम्ही खाऊ शकता ब्रेडवर वगैरे. खूप छान चविष्ट लागतं हे आणि 1 काय 2 वर्ष सुद्धा हे ठेवलं ना तुम्ही छान तर राहतं. हे बघा हे बऱ्यापैकी छान आता आपण बोलत-बोलत शिजून गेलेलं आहे. ह्याला अजून एक 5 मिनिटं आपण परतू देऊयात. म्हणजे याचा जो गूळ आहे ना, तो आटला हवा पाहिजे. तर छान आहे बघा. तुम्ही बघू शकतात. जवळपास पूर्ण कैरी आपली शिजून गेलेली आहे. तर त्यामध्ये मी मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं किंवा 1 चमचा टाकलं तरी चालेल. जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर खारट होऊ शकतं नाही का. अंदाजे थोडाफार कमी जास्त करायचं चवीनुसार. हे छान परतून घेऊयात आणि ह्याला परत 1 मिनिटं असंच मंद आचेवर ठेवून द्यायचं. आता याच्यामध्ये मी घालून घेते लाल चटणी. ही फक्त याचा रंग भरपूर आहे. बाकी चवीला ही जास्त तिखट नाहीये. तुम्हाला जर नसेल टाकायचं तर तुम्ही लाल पावडर नाही टाकली तरी चालेल. काहीच हरकत नाही. पण माझ्याकडे चटणी टाकली तर चांगलं लागतं. म्हणजे आमच्याकडे चटणी टाकूनच खातात. एकदम मस्त लागतं. भाजीची गरज पडत नाही.
एकदम चविष्ट लागतं हे. परत ह्याला 1-2 मिनिटं असं ठेवून देऊया आपण. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. एक नंबर चवीला अप्रतिम असा हा आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. हे तुम्ही असंच थंड करायचं आणि एक हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही ठेवलं ना, तर 1 ते 2 वर्ष आरामात हा तुमचा गुळ आंबा राहतो. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.